खरं तर महाराष्ट्रातल्या अजित पवार समर्थकांना अजितदादांचा का अभिमान आहे की अजितदादा महाराष्ट्रातले इतके मजबूत आणि कणखर नेते आहेत, इतके जबरदस्त नेते आहेत, प्रशासनाची इतकी अजितदादांना साथ आहे की अजितदादांवर 70,000 कोटीच काय, उद्धव ठाकरेंचा मुलगा आदित्य ठाकरे त्या ठिकाणी असतात किंवा सुप्रिया सुळे शरद पवारांची कन्या असते किंवा नाना पटोलेंचं नाव असतं किंवा राहुल गांधींचं असतं. अरे कित्येक प्रकरणामध्ये सोनिया गांधींच्या जावयाचं नाव येतं. 70,000 कोटीचा आरोप झाल्यानंतर सुद्धा पुढच्या 6 महिन्यामध्ये हेच अजित पवार त्याच मोदी साहेबांच्या पक्षासोबत सत्तेमध्ये बसले. बोला, हे काय डोकं आहे त्या माणसाचं? म्हणजे राजकारण कसं करावं हे अजितदादांसारखं कोणालाच ओळखता येत नाही. पार्थ पवारच काय, अटकच काय, FIR मध्ये नावच काय, साधा उल्लेख सुद्धा नाही. तर ती जमीन महारत्नाची शीतल तेजवानीनं सरकारी जमीन पार्थ पवारांना विकली. पार्थ पवारांची कंपनी आहे. अजित पवारांनी कसं मुलाला सही सलामत बाहेर काढलं याला म्हणतात डोकं. सत्तेचा वापर कशा पद्धतीनं असतो.